जोडी वैष्णव नगर या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय कोचरगाव या संघाकडून विवेक. राईट आर्मवरती विकेटच्या मारा करण्यासाठी तयार आहेत. अंपायरची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या सन्माननीय पिंटू भाऊ पारधी. ओके या सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करत असताना ऑन साईडला शानदार क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. राईट हँड फलंदाज स्ट्राईकला. या पहिल्या चेंडूवरती एक पाहायला मोठा फटका मिड विकेटच्या रिजनमध्ये जाते. त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण 18 नंबर जर्सी प्रदान केलेला हा क्षेत्ररक्षक मात्र थ्रो करतोय नॉन स्ट्राईक एंडला. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा पाहायला मिळतात. या ठिकाणी वैयक्तिक आपलं खातं देखील खोललं जाते. ते मात्र वैष्णवनगरच्या संघाची फलंदाजाने देखील खोललं गेले आणि फलंदाज बघायला गेलं तर नक्कीच आपण पाहू शकाल त्या ठिकाणी श्याम आणि महेंद्रा यांची जोडी. यावेळी देखील चांगला फटका सिध्या आठने खेळला होता परंतु आपण पाहतोय शॉट आपण ऑफ साईडला खेळला होता. शॉट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये शानदार क्षेत्ररक्षण परंतु एक स्टंपवरती मात्र थ्रो मारण्याच्या प्रयत्नात बॅकअप केलं होतं. 1 धाव आणि 1 धाव येत असताना आपण धावसंख्या पाहायला मिळेल वैष्णवनगर या संघाची बिनबाद 3. धावसंख्या बिनबाद 3. सुरुवात तर चांगली मिळाली परंतु सुरुवात चांगली मिळत असताना आपण पाहू शकाल की विवेक तेज रफ्तारच्या गतीने चेंडू टाकण्यासाठी बाहेर मारला जातोय कोचरगाव या संघाकडून. महेंद्र यांना स्ट्राईक मिळते. पहिल्या या चेंडूवरती देखील चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी खाली क्षेत्र आहे की नाही परंतु मात्र रक्षण केलं जाते. परत एकदा 2 धावा या चेंडूवरती जिथे मात्र षटकार आणि चौकार तर येत नाही परंतु आपण पाहू शकाल की नक्कीच लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट जर काढले गेले तर प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लाखन भाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाच्या नक्कीच परवणी आली. नंतर सन्माननीय सोमनाथ भाऊ नेहरे यांचे देखील आगमन होते. जलालपूर यांचे देखील आमच्या मंचावर आगमन झालं होत असताना आम्ही या फॅमिली बॉईज रवळगाव वर कमेंटच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. नक्कीच या ठिकाणी जर बघायला गेलं तर अजूनही 6 धावसंख्या जमण्यात यश प्राप्त मिळते. ते मात्र वैष्णवनगर या संघाला टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णयावर ठाम उतरत असताना 6 धावसंख्या जोडल्या गेल्या आहेत आणि जोडत असताना आपण पाहतोय परत एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता परंतु मात्र नो बॉलचा कॉल येतोय आणि नो बॉलचा इशारा आल्यानंतर आपण पाहू शकाल की फ्री हिटची संधी निर्माण होते. या ठिकाणी फ्री हिटची संधी निर्माण होत असताना यातून डोळे उघडून पाणी हा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट असल्याने आपण पाहतोय की विवेक आवाज एक उभरतावा सितारा कोचरगाव या संघाकडून शानदार गोलंदाजी करण्यासाठी बाहेर मानला जाते परंतु मात्र जी लक्ष्मण रेसा होती त्याला कुठे ना कुठे पाय टच झाल्याने असल्याने मात्र नो बॉल दिला होता आणि नो बॉल देत असताना पाहायचा की फ्री हिटचा चेंडू हो निर्धाव जातोय आणि निर्धाव जात असताना मात्र हा नक्कीच चांगला निर्णय गोलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय आणि पक्षामध्ये जात असताना आपण पाहतोय की निर्धाव चेंडू रोखले गेले आणि रोखत असताना आपण पाहतोय की महेंद्रा एक क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नसल्याने मात्र निर्धाव चेंडू जात असल्याने आपण पाहतोय पुढील चेंडू एकदा परत टाकण्यासाठी तयार. लॉफुल टॉस चेंडू यावेळेला चांगला मात्र नक्कीच फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय षटकारांसाठी. षटकार आल्यानंतर धावसंख्या या 6 अंकाने पुढे सरसावते वैष्णवनगर या संघाची बिनबाद 13. धावसंख्या पाहायला मिळते. पहिले षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक टाकत असताना पाहायला मिळते. महागड षटक पाहायला मिळते विवेक यांच्याकडून. परत एकदा आपण पाहतो बॅटचा किनारा लागला होता त्या ठिकाणी विकेटच्या पाठीमागे चेंडू गेला होता. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. अद्याप आपण पाहतोय की महेंद्र आणि ओके पहिलं षटक समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 13. श्याम आणि महेंद्र यांची जोडी वैष्णवनगर या संघाकडनं आतापर्यंत आपण पाहू शकाल पहिलं षटक संपल्यानंतर 6 चेंडूमध्ये 13 धावांची भागीदारी बनवत असताना आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेलंय आणि मजबूत स्थितीमध्ये नेत असताना आपण पाहतोय की सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक कुणाला दिले जाते ते मात्र कोचरगाव या संघाकडनं कारण विवेक यांनी पहिलं षटक टाकत असताना अद्याप त्यांना विकेट तर मिळालं नाही परंतु 13 धावा खर्च केलाय आणि खर्च करत असताना आपण पाहतोय की दुसरं षटक कुणाला दिले जाते कर्णधार मात्र नक्कीच चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत.
आलेल्या एकदा सर्व पंचक्रोशीतील प्रेक्षकांचं तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे क्रिकेट प्रेमी त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे देखील सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया आपण मॅचकडे. मंगेश यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. लोंगनच्या क्षेत्रामध्ये आलाय. 18 नंबरच्या जर्सी प्रदान केलेल्या क्षेत्ररक्षकाने मात्र सुंदर फील्ड केली. या ठिकाणी पर्यंत एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईक मिळते. डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज महेंद्र यांना 14 धावांची भागीदारी होत असताना अजूनही संघर्ष करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र कोचरगाव हा संघ या फॅमिली बॉय चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. या प्रतियोगितेतील आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. प्रत्येकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. वाईटचा कॉल येईलच. यात मात्र शंका नसेल कारण वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते ती 15 बिनबाद 15. एक सावध पवित्रा घेत असताना सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आत वैष्णवनगर या संघाकडनं या प्रतियोगितेमध्ये मित्रांनो आपल्याला टिकून राहायचे असेल तर त्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करणे गरजेचे असेल. आणि गरजेचे होत असताना प्रत्येकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडलाय. एक वाकून झुकून खेळण्याच्या प्रयत्नात पॅडला टकल्यानंतर मात्र त्या ठिकाणी गेला होता चेंडू. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र एक लेग बॅचच्या स्वरूपात एक सिंगल प्रत्येकदा धाव मिळते. या ठिकाणी कुल मिलाकर धावसंख्या 16 या आकड्यावरती. बिनबाद 16 वैष्णवनगर या संघाची धावसंख्या. आता मात्र स्ट्राईक मिळते प्रत्येकदा साम यांना. मंगेश पहिलं विवेक यांनी षटक टाकलं होतं. 13 धावा खर्च केल्या होत्या. मंगेश या षटकात मात्र त्यांची भरपाई काढेल का? परंतु काढत असताना आपण पाहू शकाल की राईट हँड फलंदाज स्ट्राईकला येतोय. मात्र ब्लॉक हॉलमध्ये चेटून टाकला होता. ऑन साईडला मोडण्याच्या प्रयत्नात समन्वय झाला नसल्यानं मात्र निर्धाव चेंडू येत नसल्यानं आपण पाहू शकाल की धावसंख्या 16 या आकड्यावरती रोखली. आणि रोखत असताना मात्र किफायती गोलंदाजी केली जाते. फील्डमध्ये परिवर्तन तर पाहायला मिळत नाही परंतु मात्र ज्या पद्धतीने लावलं गेलं क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. मंगेश भाऊ यांच्याकडून प्रत्येकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात मात्र लॉंग ऑफच्या रिजनमध्ये येतोय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. सट्टिक थ्रो जाते नॉन स्ट्राईक एंडला. मात्र एकच धावेवरती समाधान राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. आणि दोन्ही फलंदाजांना समाधान होत असताना आपण पाहू शकाल एक सिंगल धावेने धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेला देखील महेंद्र यांच्या बॅटच्या माध्यमातून बिग षटकार. धावसंख्या येते आणि 29 धावसंख्या येत असताना मात्र लगेच महेंद्र हा हिट फलंदाज मानला जातोय कारण जलालपूरच्या मैदानावरती 92 धावांची खेळी केली होती या फलंदाजाने. आणि जेव्हा मात्र लयमध्ये असतो तेव्हा मात्र लगेच कुठल्याही गोलंदाजाला सोडत नाही. आणि गोलंदाजाला सोडत नसल्याने आपण पाहतो की बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाली. महेंद्र यांच्या बॅटच्या माध्यमातून एक विस्फोटक फलंदाज आणि विस्फोटक फलंदाज येत असल्याने आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 29 धावसंख्या वैष्णवनगर या संघाची. धावांची पार्टनरशिप जमत असताना आपण पाहतो की महेंद्र यांची विकेट काढावी लागेल ती मात्र कोचरगाव या संघाला कारण जलालपूरच्या मैदानावरती 92 धावांची शानदार खेळी केली होती महेंद्र यांनी. मात्र आपलं शतक बनवण्यास मात्र नक्कीच चुकला होता. आणि चुकत असताना आपण पाहतोय की साम प्रत्येकदा स्ट्राईकला येतोय.
गोलंदाजाची धुरा सांभाळण्यासाठी मोर्चा सांभाळण्यासाठी येतोय परत एकदा कोचरगाव या संघाकडं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी मिस्टर विवेक. आपल्या कोट्यातील दुसरं षटक पारीचे तिसरं षटक सन्मान दिला होता त्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच हो नक्कीच क्लीन बोल्ड केला गेला जातोय आणि पहिली सफलता मिळते विवेक यांना. पहिलाच झटका लागतोय वैष्णवनगर या संघाला. साम हा फलंदाज बाद होतोय. लगेच आपण या ठिकाणी एक दुर्दैव रीती फलंदाज हा बाद होतोय. बॅटचा कडा लागला होता आणि प्लेट डाऊन बाद होतोय. प्लेट डाऊन बाद झाल्यानंतर मात्र हा शाम फलंदाज बाद होतोय आणि शाम फलंदाज बाद झाल्यानंतर वन डाऊनला जातोय मिस्टर दत्तू हा नगरचा फलंदाज. हो यावेळेला देखील यारकर चेंडू टाकला होता आणि यारकर चेंडू टाकत असताना आपण पाहतोय की नक्कीच चेहऱ्यावरती स्माईल, परंतु आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. आता मात्र स्ट्राईक विस्फोटक फलंदाजाला दिली जाते मिस्टर महेंद्र यांना. एक तरुण तर्क सज्ज कोचरगावचा संघ बघायला गेलं तर कुठेतरी 22, 18, 19 वर्षाचे मात्र नक्कीच आपल्याला प्लेअर पाहायला मिळतात या ठिकाणी. पण ते विवेक यांची तारीफ करावी लागेल. पहिले षटक 13 धावा खर्च केले होते पहिल्या षटकामध्ये, परंतु त्या षटकात विकेट तर मिळाला नाही. परंतु मात्र दुसरं षटक आपलं घेऊन येतोय वैयक्तिक आणि पारचे तिसरं षटक तेव्हा मात्र नक्कीच साम या फलंदाजाला त्रिफळाचित केलं होतं. हो खराब लेंथ व ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि नो बॉलचा कॉल परत एकदा येतोय. नो बॉलचा इशारा आल्यानंतर आपण पाहू शकाल की परत एकदा संधी निर्माण झाली. चान्स तर नक्कीच घेतला जाईल या चेंडूवरती. कोणतरी आपलं संतुलन चुकतंय आणि संतुलन चुकत असताना या ठिकाणी विवेक यांच्या परत एकदा महागडं षटक पाहायला मिळतंय. कारण पहिल्या षटकात देखील नो बॉल टाकला होता आणि नो बॉल टाकत असताना तो निर्धाव चेंडू केला होता. परंतु आता परत एकदा संधी निर्माण झाली. समोर बघायचे एक विस्फोटक फलंदाज मिस्टर महेंद्रा. षटकार मारेल का, चौकार मारेल का, उपयोगी फटका मारेल का, हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेलच. परत एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू वाईटचा इशारा येतोय. अजूनही फ्रीची संधी आहे आणि असल्या कारणे आपण पाहतोय की थोडासा प्रेशर टाकला जातोय गोलंदाजावरती. एक मनोवैज्ञानिक दबाव. मात्र साईड चेंज केली जाते. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. परत एकदा स्ट्राईकला आपण पाहतो की महेंद्र यांची महत्वपूर्ण विकेट काढावी लागेल कोचरगाव या संघाला. नाहीतर नक्कीच आपण पाहतो की मोठी धावसंख्या उभारण्यात कुठलीच कसर सोडणार नाही तो मात्र वैष्णवनगर हा संघ. प्रत्येकदा आपण पाहतोय विवेक यांच्या पुढचा चेंडू. हो नक्कीच ब्लॉक हॉलमध्ये होता. आपला फेवरेट शॉट खेळण्यासाठी आला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र रन आउट संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी दत्तू यांची. परंतु मात्र नक्कीच माघारी परतावं लागते आणि माघारी परत असताना आपण पाहतो की कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या अजूनही रोखलेली दिसते, ती मात्र 32 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतो की 29 धावांची पार्टनरशिप बनवली होती साम आणि महेंद्रा यांनी, परंतु मात्र एक साम यांची विकेट गेल्यानंतर मात्र रोखलंय आणि रोखत असताना ऑन द स्पॉट हवाई फायर पाठीमागे क्षेत्ररक्षक जीवनदान मिळतंय आणि जीवनदान मिळत असताना आपण पाहू शकाल की चेंडू सीमापार गेला होता की नाही, परंतु मात्र सीमापार जातोय चौकारांसाठी. चौकार केल्यानंतर आपण पाहू शकाल की धाव संख्या 36 या आकड्यावरती पाहायला मिळते, परंतु मात्र विवेक यांना साथ दिली गेली नाही. एक सिंपल झेल महागडं पडू शकतोय कोचरगाव या संघाला. ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता आणि टाकत असताना आपण पाहू शकाल की निर्धाव चेंडू ऑन साईडला मोडण्याच्या प्रयत्नात बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नसल्याकारणे आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू गेला होता. निर्धाव चेंडू येत असल्याकारणे आपण परत एकदा पाहतोय विवेक लगातार मारा करत असताना महेंद्र यांना एक सेट फलंदाज आपल्या समोर आहे आणि सेट फलंदाज आपल्या समोर असल्या कारणे आपण पाहतोय की एक मोठी धावसंख्या उभारण्यात कुठलीच कसर सोडणार नाही, कारण अजूनही 9 विकेट आपल्या सुरक्षित ड्रेसिंग रूम मध्ये आहेत. प्रत्येकदा जाते विवेक ऑन साईडला मोडला. त्या ठिकाणी देखील कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु आपल्या शरीराला टच झाल्यानंतर मात्र नक्कीच राजची साथ तर घेतली असेल, परंतु विकेटची पर्वा न करता आपण पाहतोय की नक्कीच षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 37 37 धावसंख्या वैष्णवनगर या संघाची.
आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल कुळवंडी विरुद्ध गली बॉईज दुगाव. दोन्ही संघ उपस्थित असतील मित्रांनो, त्यांचे देखील मी परत एकदा सरसे स्वागत करेन. परंतु परत एकदा जाऊया मॅच कडे. 37 धावा जमवल्यात. महेंद्र परत एकदा येतोय. काय फटका पाहायला मिळतोय. हवाई प्रहार, परंतु मात्र कॅच पकडण्याच्या अनुमान अंदाज चुकतोय, परंतु सीमा पार तर जाऊन दिला नाही चेंडूला. एक धाव पूर्ण, दुसरे धाव देखील पूर्ण, थोडीशी मिसफील्ड, परंतु तिसरी धाव देखील काढली गेली असती, परंतु स्ट्राईक आपल्यासमोर ठेवली गेली. महेंद्र भाऊ यांनी धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 39. यावेळेला सोलारवर गतीमध्ये चेंडू टाकला होता. या ठिकाणी आपण पाहू शकाल महेंद्र हा एक विस्फोटक फलंदाज पाहायला गेलं तर लगातार त्यांना ह्याच मॅचमध्ये आपण पाहू शकाल की 2 जीवनदान मिळलेत. एक बघायला गेलं तर लॉंग ऑनच्या वरती एक सिंपल झेल सोडला होता, त्याच्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडला होता, त्या ठिकाणी देखील झेल सुटतोय आणि झेल सुटत असल्याकारणे आपण पाहतो की अजूनही त्यांची विकेट सुरक्षित आहे आणि सुरक्षित असल्याकारणे 39 या आकड्यावरती धाव संख्या पाहायला मिळते. हो, कलात्मक गोलंदाजी नक्कीच स्लोअर मध्ये चेंडू टाकला होता, परंतु वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर 40 या आकड्यावरती धाव संख्या 1-40 वैष्णवनगर या संघाची धाव संख्या पाहायला मिळते. खराब लेंथ यावेळेला देखील नक्कीच आनंदी डॅम या स्टँडकडे चेंडू जातोय. बिग सटका. एकदा पुढील चेंडू आपण पाहतोय देखील खराब लेंथ या वेळेला देखील अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात परत एकदा वाईटचा इशारा येतोय. कोचरगाव या संघाला ऑप्शन म्हणून नक्कीच या गोलंदाजा निवडला होता, परंतु महागडे षटक टाकले जाते या गोलंदाजाकडनं. आकुल टप्पीचे चेंडू टाकले जातात. अशा वेळेला ऑफ स्टंपच्या ब्लॉक हॉलमध्ये जर चेंडू ठेवला गेला तर नक्कीच चांगलं होईल ते कोचरगाव या संघाला, आणि अशी जर गोलंदाजी केली तर नक्कीच तुटून पडणार आहेत ते मात्र महेंद्र. ही लाईन मात्र चांगली असेल आणि चांगले होत असल्याकारणे आपण पाहतो की महेंद्र हा विस्फोटक फलंदाज, अजूनही सलामीरी फलंदाज आपल्या संघासाठी एक चांगलं कार्य करत असताना मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. त्यांची साथ लाभते ती मात्र दत्तूभाऊ यांची. यावेळेला देखील खराब लेंथ आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडू, जिथं आपल्याला 6 चेंडू टाकावे लागतात तिथे कुठेतरी 10-12 चेंडू टाकावे लागतील या गोलंदाजाला. अरुण गोलंदाजी करतोय लगातार. ह्या षटकात बघायला तर 3 वाईट चेंडू टाकलेत आणि 3 वाईट टाकल्यानंतर एक बिग षटकार सुद्धा पाहायला मिळाला होता. अरुण परत एकदा जातोय राईट आर्मावर विकेटचा मारा करत असताना लेफ्ट हँड फलंदाजासाठी. खराब परत एकदा वाईटचा चेंडू, आणि वाईटचा चेंडू असल्याकारणे आपण पाहतोय की प्रॅक्टिस नसेल, आणि प्रॅक्टिस नसल्या कारणाने आपण पाहू शकाल की अरुण यांनी लगातार 4 चेंडू वाईट टाकले ह्या षटकात. धाव संख्या पाहायला मिळते ती 49 या आकड्यावरती धाव संख्या 1-49. 33 धावावरती खेळतोय तो मात्र महेंद्र. यावेळेला देखील बॉडीला टच झाला होता. टच असल्याकारणे आपण पाहतोय की नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय, रनआउटचा खतरा, परंतु मात्र त्याच ठिकाणी आपण पाहू शकाल की देखील सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचला, आणि क्रीजमध्ये पोहोचत असताना 50 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. वैष्णवनगर या संघाचे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि निर्णय हा मात्र सही साबित होताना पाहायला मिळतो या ठिकाणी. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली कॅच पकडला जातोय की नाही अनुमान अंदाज चुकतोय. चुकत असताना आपण पाहतोय की नक्कीच परत एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा पाहायला मिळतात. दत्तू भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळाला होता, परंतु षटक संपतोय. एंड ऑफ द ओव्हर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1-52 धावसंख्या 52. शेवटचं षटक अरुण यांनी देखील महागडे षटक टाकत असताना आपण पाहतोय की कोचरगाव या सगळ्याकडनं शेवटचे षटक घेऊन येतोय. 52 धावा ह्या धाव फलकावरती पाहायला मिळतात. वैष्णवनगर या संघाचे 1 विकेट गमावून, परंतु शेवटचे षटक पाहूया अजूनही सलामीवीर फलंदाज बघायला गेलं तर सामना करताना पाहायला मिळतोय. 34 धावावरती खेळतोय महेंद्र.
परत एकदा लेग बिफोर जर राहिला असता तर लगेच आउट दिला गेला असता, परंतु लेग बिफोर नसल्या कारणाने आपण पाहू शकाल की सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आणि क्रीजमध्ये होत असताना आपण पाहतो डेड बॉल दिला जातोय. लॉ फुलटॉस चेंडू एक्रॉस द लाईन जाऊन खेळलाय आणि खेळत असताना परत एकदा चेंडूला आनंद डॅमकडे पाठवले जाते. षटकार. त्याला ब्लॉक हॉलमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जर चेंडू ठेवला गेला तर नक्कीच चांगलं होईल, कारण खराब गोलंदाजी कोचरगाव या संघाची लेफ्ट हँड फलंदाजासाठी केलेली दिसते. ऑफ स्टंपच्या बाहेर जर चेंडू ठेवला तर नक्कीच ब्लॉक हॉलमध्ये टाकला. ही लाईन चांगली असेल आणि ही लाईन जर ठेवली तर मित्रांनो षटकार आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण अशा वेळेस आपल्याला 1 किंवा 2 धावा मिळू शकतील. परंतु जर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि आकुटफेचा चेंडू टाकाल तर डेफिनेटली एक मारा केला जाईल महेंद्रा यांच्याकडून. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज सेनवरने यांनी सांगितले की फलंदाजाच्या आपल्याला जर धावा रोखायला लागतील तर सटीक यार्कर मारणे, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकणे गरजेचे असते. यावेळेला नक्कीच संधी निर्माण झाली आणि संधी निर्माण होत असताना नॉमेन्स मध्ये चेंडू पडतोय. कॅच पकडण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न ह्या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाला नसल्या कारणाने आपण पाहतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धाव पाहायला मिळतात आणि 2 धाव येत असल्या कारणाने धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र वैष्णवनगर या संघाची 1/60. पुढील सामना असेल गली बॉईज दुगाव विरुद्ध कुळवंडी. कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सवर टॉस द बॉश या ठिकाणी यायचे. ऑन साईडला परत एकदा मारला त्या ठिकाणी ही नियंत्रण चांगले असेल, ही गोलंदाजी चांगली होत असताना आपण पाहतो की परत लगातार स्ट्राईक आपल्यासमोर ठेवली जाते आणि ठेवत असताना त्यांची साथ लाभते दत्तू यांची. 2 धावा परत एकदा येत आहे. 62 धावसंख्या 1/62 एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते या मैदानामध्ये. बघायला गेलं तर हायस्ट स्कोर 62 ह्या मैदानावरती आहे, परंतु नक्कीच त्याला क्रॉस केलं जाईल आणि क्रॉस करत असताना आपण पाहतो की अजूनही महेंद्रा हा मात्र 44 धावावरती खेळतोय. जर षटकार जर मारला तर नक्कीच आपल्या जीवनातील दुसरं तिसरं 5वं अर्धशतक नक्कीच बनवू शकतोय या मैदानावरती आणि या मैदानावरती या पर्व पहिलं असल्या कारणाने मात्र पहिला फलंदाज बनवू शकतोय. यावेळेला नक्कीच लेग बिफोर जर राहिला असता तर आउट दिला गेला असता, परंतु 9 LBW नसल्याने मात्र नक्कीच पॅडला टक्करला होता. निर्धाव चेंडू अजूनही 62 या आकड्यावरती धावसंख्या रोखलेली दिसते. 44 धावावरती खेळत असताना आपण पाहतो की ह्या षटकातील शेवटचा चेंडू षटकार येईल तर अर्धशतक नक्कीच बनवेल, परंतु मात्र पाहायचं आहे की षटकार खेचला जाईल की नाही, निर्धाव चेंडू काला जाईल की नाही. दीपक भाऊ यांचे षटक पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका, परंतु आपण पाहतो डेप एक्स्ट्रा कोरच्या रिजनमध्ये चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना शेवटच्या चेंडूवरती 2 धावा काढल्या. तिसरी धाव काढली जाईल की नाही आणि तिसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, दत्तू फलंदाज बाद होतोय आणि बाद होत असताना आपण पाहू शकाल की नॉट आउट राहत असताना 46 धावांची शानदार खेळी केली महेंद्रा यांनी आणि आपल्या संघाला मात्र 64 धावावरती नेऊन ठेवलंय. 65 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय कोचरगाव या संघासमोर.
पुढील सामना पाहायला मिळेल मित्रांनो, कुळवंडी विरुद्ध गली बॉईज दुगाव. या कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे. वैष्णवनगर या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 64 धावसंख्या बनवली, 65 धावांचे आव्हान ठेवले गेले. ते मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की कच्चरगाव या संघासमोर दोन बॅटर मैदानाच्या आत जायचे मित्रांनो. एक क्षेत्ररक्षण लावून झालंय. 12:18 झाल्यानंतर लगेच प्रेक्षकांची थोडी गर्दी सुद्धा वाढते. या ठिकाणी आलेल्या एकदा पंचक्रोशीतील सर्व प्रेक्षकांचं, क्रिकेट प्रेमिकांचं तसेच आमच्या मंचावर मान्यवरांचं प्रत्येकदा मी सहर्ष स्वागत करतोय. करत असताना आपण पाहतोय फॅमिली बॉईज चषक 2024 स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या प्रतियोगितेतील आज चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील आपण पाहू शकाल की हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. 65 धावांचे टार्गेट. महेंद्रा यांनी मात्र नाबाद राहून 46 धावांची खेळी केली आणि 46 धावांची खेळी करत असताना त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल की कुठेतरी 4-5 षटकार तर मारले गेलेत. आणि मारत असताना आपण पाहतोय दत्तू हा मात्र पहिलं षटक घेऊन येतोय. विजय उर्फ झब्बा आणि आर्यन म्हणजेच अरुण नक्कीच मैदानाच्या आज जाते. एक मोठं आव्हान, मोठं टार्गेट आहे त्यांच्यासमोर 65 धावांचं. ज्यांचं नाव विजय आहे त्यांना मात्र विजय पराभव पचत नसतो. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच एक 65 धावांचं आव्हान आहे विजय आणि अरुण यांच्यासमोर. स्ट्राईकला आपण पाहतोय की नक्कीच विजय जाईल की अरुण जाईल, परंतु मात्र एक गोलंदाजाचे चेंडूला मात्र नक्कीच फरक करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतोय तो दत्तू. कोचरगाव या संघासमोर बघायला गेलं तर 5 षटकामध्ये 65 धावांचे टार्गेट ठेवले गेले आणि दोन बॅटर मैदानाच्या आत आपण पाहू शकाल की स्ट्राईकला जातोय विजय, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अरुण. पहिलं षटक घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना मिस्टर दत्तू. वैष्णवनगर या संघाकडनं क्षेत्ररक्षण लावले गेले. ऑन साईडला आपण पाहू शकाल की एक शानदार क्षेत्ररक्षण ऑन बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने 30 सर्कल मध्ये. त्यानंतर कव्हर नंतर आपण शॉट मिड विकेटच्या रिजनमध्ये एक थोडासा शॉट लॉंग ऑन ला बोलवले गेले, कारण एक डीप थोडासा लॉंग ऑनच्या बाउंड्री टच क्षेत्ररक्षक. ऑफ साईडला आपण पाहतोय थर्डमॅनच्या गलीमध्ये एक पॉईंट नंतर कव्हर नंतर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते. आणि सुरुवात होत असताना पहिला चेंडू हाताळताना या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय दत्तू यांच्या. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. ओहो, मिस फील्ड होते. पहिल्या चेंडूवरती दमदार फटका पाहायला मिळतोय विजय यांच्या बॅटच्या माध्यमातून 4 धावा. मात्र साऊथ धावसंख्या देखील मोठी वाढवावी लागेल, कारण कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. 12-13च्या सरासरी धावसंख्या जमवल्या तर नक्कीच अटॅक केला जाऊ शकते, परंतु दत्तू हा एक अनुभवी गोलंदाज. परत एकदा हवाई फायर खेळलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे 786 नंबरचा क्षेत्ररक्षक, परंतु प्रत्येक एकदा मिसफील्ड झाली होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट करताना तिसरी धाव खाली जाईल की नाही. ओहो, नॉन स्ट्राईकला थ्रो येतोय. डायरेक्ट थ्रो लागला असता तर नक्कीच ज्यानं जॉकी मध्ये टाकून विकेट प्राप्त केली गेली असती, परंतु मात्र सुरक्षित 3 धावा तर काढल्या गेल्या सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये विजय. परंतु या 3 धावानंतर नक्कीच एक जॉकिम बरा शॉट तर खेळला होता. त्या ठिकाणी जॉकिम बरा शॉट खेळत असताना नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय की थोडासा जीवनदार मिळते. डायरेक्ट थ्रो लावला होता दत्तू यांनी, परंतु लागला नसल्याने मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. अजून आपण पाहू शकाल की नक्कीच 3 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 7. अरुण यांच्या बॅटच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळतोय यावेळी देखील, परंतु तेच रफ्तारच्या गतीने चेंडू सीमापार स्किट होतोय की नाही. चेंडू सीमारेस आपल्याकडे जातोय चौकारासाठी. चालले जाते की नक्कीच साथ द्या, प्रतिसाद द्या, करतात त्या टाळ्यांच्या गजरात मात्र स्वागत केले जाते फलंदाजांचे, कारण दोन्ही बाजूने बघायला गेले तर एक बाजूने विजय आणि एक बाजूने मात्र अरुण पावनखिंड लढवत असताना दोन्ही बॅटरच्या बॅटच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला 2 चौकार पाहायला मिळालेत. कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते ती 11 बिनबाद 11. कारण जेव्हा वैष्णवनगर हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता तेव्हा मात्र पहिल्या षटकात 13 धावा काढल्या गेल्या होत्या आणि त्यांचे प्रत्युत्तर देत असताना 11 धावा जमवल्या आहे.
परत एकदा लाजवाब फटका डीप एक्स्ट्रा करच्या रिजन मध्ये चेंडूचा पाठलाग तर केला जातोय, अडवलं जाईल की नाही. परत एकदा चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. अरुण यांच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय की लगेच लगातार 2 चौकार तर पाहायला मिळाली. अजून एक चौका मारला गेला तर आपण पाहू शकाल या ठिकाणी की सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांनी मात्र लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट जर काढल्या गेल्या तर 500 रुपयाचे बक्षीस लावले गेले. परवणी आली मित्रांनो. नक्कीच 1-2 चौकार तर पाहायला मिळाली अरुण यांच्या बॅटच्या माध्यमातून. यावेळेला संधी निर्माण झाले. डाऊन ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात चेंडूला उंचाई तर मिळाली, प्रयत्न देखील केला गेला होता कॅच पकडण्याचा, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी सुंदर अडवलंय क्षेत्ररक्षण शानदार आपल्याला पाहायला मिळते. परंतु येत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच 2 धावा महत्वपूर्ण काढत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती या ठिकाणी आपल्याला 3 बाद 13 सॉरी मित्रांनो 17 धावसंख्या पाहायला मिळते. नंतर सन्माननीय आदरणीय भास्कर भाऊ बोरांगे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी परत एकदा सरचं स्वागत करतोय. आणि स्वागत करत असताना परत एकदा आपण जाऊया मॅचकडे, कारण सुरुवात तर दमदार केली ती मात्र कोचरगाव या संघाने पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 17 धावसंख्या जोडल्या गेल्या आणि 17 धावसंख्या जोडत असताना लगेच कुठेतरी बॅकफुटवर ढकलण्याचे काम केले जाते ते मात्र वैष्णवनगरच्या गोलंदाजावर. आणि पहिलं षटक दत्तू यांनी टाकलं होतं. दत्तू यांनी पहिलं षटक टाकत असताना 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तत्पुरते आपण पाहू शकाल की जेव्हा मात्र वैष्णवनगर हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात संघ उतरला होता तेव्हा मात्र त्यांनी पहिल्या षटकात 13 धावा केल्या होत्या. परंतु जाऊया प्रत्येकदा मॅचकडे. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी येतोय मिस्टर मनोज. यावेळेला शॉट मिळवला. ओहो यावेळेला देखील नक्कीच जीवनदान मिळतंय. विजय यांना जीवनदान मिळतंय. एक हातात आला होता कॅच, परंतु मात्र एक तेज रफ्तारच्या गतीने फटका मारला होता आणि मारत असताना 786 या क्षेत्ररक्षकाकडून मात्र झेल सुटते. अशा वेळेस अशा पोझिशनमध्ये आपण मित्रांनो जेव्हा कॅचेस सोडतोय तेव्हा नक्कीच आपल्या संघाला नुकसान होते, कारण असंच महेंद्राला देखील जीवनदान मिळालं होतं आणि मिळत असताना मात्र फायदा उठवत असताना 46 धावाची शानदार खेळी केली होती या मैदानाच्या आत. प्रत्येकदा संधी निर्माण झाली. दत्तू त्या ठिकाणी आहे. आता मात्र कुठल्याही प्रकारची गलती न करता मात्र विजय यांना माघारी परतावं लागते. पहिला झटका लागतोय तो मात्र कोचरगाव या संघाला विजयच्या स्वरूपात. गणी येथे स्ट्राईकला 10 धावांचे योगदान देऊन माघारी परतला होता विजय. लॉपुलटॉस चेंडू होता. फायदा काय उठवता आला नसल्याने आपण पाहतोय की 1 डाऊनचा 7 नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज गणी येतोय. साथ द्यावी लागेल ती मात्र अरुण यांना. सलामीवीर फलंदाज बघायला गेले तर विजय बाद झाला होता. एक मनोज यांना विकेट तर मिळाली होती. शानदार झेल पकडला होता. आपण पाहतोय की ऑफ साईडला दत्तू यांनी. ऑन साईडला प्रत्येकदा चेंडूला मारलंय त्या ठिकाणी पाठीमागे आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या मधोमध फील्ड केले जाते चेंडूला, परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीत. एक धावानंतर धावसंख्या पुढे सरसावते, कारण पहिल्या षटकात दमदार सुरुवात करत असताना बघायला गेलं तर 17 धावांची पार्टनरशिप जमली होती आणि पार्टनरशिप जमत असताना विजय यांची मात्र महत्वपूर्ण विकेट मिळते ती वैष्णवनगरच्या गोलंदाजांना. मनोज यांनी मात्र लगेच योगेश विजय यांची विकेट काढली गेली होती आणि विजय यांची विकेट काढत असताना महत्वपूर्ण 10 धावांचे योगदान देऊन माघारी परततोय, परंतु आता ही मात्र गणी आणि अरुण यांच्यावरती जबाबदारी असेल. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑफ तुमच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि टाकत असताना आपण पाहतो की त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा काढल्या गेल्यात. सर मित्रांनो माफ करा 1 धाव काढली गेली. 1 धाव काढत असताना स्ट्राईक परत एकदा मिळते ती अरुण यांना. सलामीवीर फलंदाज गणी यांना मिळते, कारण स्ट्राईकला आपण पाहतोय अरुण.
यावेळेला नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या या ठिकाणी, परंतु मिस फील्ड झाली, सीमापार जाईल की नाही त्या ठिकाणी आमचे प्रेक्षक बसलेत, त्यांच्या देखील मी परत स्वागत करतोय. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना बॅकअप केले जाते. परत एकदा या चेंडूवरती 2 धावा मिळतात आणि 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र कोचरगाव या संघाची एक विकेट गमावून 21 धावसंख्या, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आपण मित्रांनो पाहू शकाल की नक्कीच 4 धावा खर्च केला मनोज यांनी, एक महत्वपूर्ण विकेट काढली योगेश विजय यांची, परंतु समीकरण बदलते मित्रांनो. 18 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी कोचरगाव या संघाला. परत एकदा येतोय दत्तू आपल्या कोठ्यातील आपलं वैयक्तिक दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी आणि पारीचे तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय, कारण पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री टच पाहायला मिळते या ठिकाणी. आपण पाहतो की गणी आणि अरुण हा सलामीर फलंदाज, ज्या पद्धतीने मात्र वैष्णवनगर संघाकडनं महेंद्र आणि फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. आपली विकेट सुद्धा टिकून खेळावी लागेल आणि विकेट टिकून खेळत असताना कॅल्क्युलेशन बनवून आपल्याला रना सुद्धा बनवावे लागतील या मैदानाच्या आत. परत एकदा दत्तू येतोय तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. परत एकदा चांगला फटका हवाई प्रहार खेळत असताना त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2, दुसरा झटका लागतोय कोचरगाव या संघाला. अरुण हा फलंदाज बाद होतोय.
नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल दीपक यांचा साथ देण्यासाठी नेक्स्ट बॅटर भगावत जातोय ऑन स्ट्राईकला. एक लढखडती पारी पाहायला मिळते या ठिकाणी कोचरगाव या संघाची, कारण आपण पाहू शकाल की नक्कीच सलामीवीर फलंदाज बघायला गेलं तर अरुण, विजय, त्यानंतर आपण पाहू शकाल गणी नंतर आपण पाहतोय विवेक, हे 4 फलंदाज बाद झालेत आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज आले. यावेळेला देखील हॅट्रिक आहे की काय, परंतु मात्र सुंदर झेल पकला जातोय. भागवत हा देखील फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 5, 5वा झटका लागतोय कोचरगाव या संघाला. आत येतोय जय. काही गोलंदाजी पाहायला मिळते ह्या षटकात बघायला गेलं तर शानदार गोलंदाजी. विकेट काढले आणि विकेट काढत असताना प्रेशर टाकला जातोय कोचरगावच्या फलंदाजावरती. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी चांगला असा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र निर्धाव चेंडू होतोय. नक्कीच या ठिकाणी मात्र परवणी आली. सन्माननीय सोमनाथ भाऊ नेहरे जलालपूर, लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट जर काढले गेले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आले. हे मात्र नक्कीच 8व्या बॉलपर्यंत राहील आणि 8व्या बॉलपर्यंत राहत असताना आपण पाहतोय की षटक संपतंय आणि षटक संपत असताना आपण पाहतोय धाव संख्या मंदावलेली दिसते, रोखलेली दिसते. 27 या आकड्यावरती कोचरगाव या संघाची धाव संख्या 5 बाद. समीकरण बदलतंय. 6 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. हा मात्र सामना झुकलेला दिसतोय, तो मात्र वैष्णवनगर या संघाच्या बाजूने. सहा चेंडू 38 धावांची आवश्यकता. मात्र आपण पाहतोय की शेवटचं षटक घेऊन येतोय माही. 27 धावसंख्येवर 5 विकेट तरी गेल्या होत्या, परंतु 65 धावांचा पाठलाग करत असताना एक नक्कीच लगातार विकेट काढल्या गेल्या होत्या. विकेट काढत असताना आपण पाहतोय की दमदार सुरुवात तर केली होती. पहिल्या षटकात 17 धावा काढल्या होत्या, परंतु मात्र विकेट कोसळल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच दमसाक करावी लागते. ती मात्र या कोचरगावच्या फलंदाजांना मात्र एक सिंगल धाव औपचारिकता म्हणून हा सामना खेळला जाईल. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र गल्ली बोयजी दुगाव आणि कुळवंडी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी मित्रांनो टॉस का बोश प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. कुळवंडी आणि गली बॉयजी दुगाव यांच्या दरम्यान आपल्याला पुढचा सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील तिसरा सामना, परंतु या सामन्यात औपचारिकता राहिलेली दिसते. 4 चेंडू अजूनही 37 धावांची आवश्यकता लागते. म्हणजे हा सामना एक औपचारिक रीतीने खेळला जाते, कारण हा सामना झुकलेला आहे तो मात्र वैष्णवनगरच्या बाजूने. कारण महेंद्र यांनी मात्र काय फलंदाजी केली होती, 46 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं माही यांनी. महेंद्र उर्फ माही आणि आज शेवटचं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकदा फलंदाजाला मात्र कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाही मोठे फटका खेळण्याची. त्या प्रकारे निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असल्याकारणाने धावसंख्या अजूनही रोखलेली दिसते. ती मात्र 27-28 या आकड्यावरती अजूनही 37 धावांची आवश्यकता लागते. 3 चेंडू 37 धावा म्हणजेच बघायला गेलं तर हा सामना झुकताना पाहायला मिळतोय तो वैष्णवनगरच्या बाजूने. प्रयत्न चालू आहे, परंतु प्रयत्न चालू होत असताना यश काही फलंदाजाला मिळत नाही. शेवटचे 2 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. पुढील सामना मित्रांनो असेल गलीबॉईज दुगाव आणि कुळवंडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मित्रांनो आपण प्रेझेंटेशन बॉक्स समोर येऊन टॉस का बोस या ठिकाणी येऊन नाणेफेकचा कौल करून घ्यायचा आहे. ब्लॉकलच्या बाहेर चेंडू टाकला होता
वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच अतिरिक्त धावामध्ये भर पडते, परंतु मात्र नक्कीच ह्या ठिकाणी अष्टम मारा केला गेला तर नक्कीच चांगलं होईल महेंद्रसाठी, कारण अजूनही 36 धावांची आवश्यकता लागते. 2 चेंडू आणि 36 धावा म्हणजेच 2 षटकार मारले गेले तरी मात्र हा संघ जिंकू शकत नाही. कोचरगाव हा संघ तत्पूर्वी जर चांगला चेंडू टाकला आणि षटकार चौकार केला तर काही दुःख होणार नाही. एकदम एक चांगला विकेट टू विकेट गोलंदाजी केली होती आणि करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच एक निर्धाव चेंडू येत असल्याने आपण पाहतोय की शेवटचा चेंडू औपचारिकरित्या म्हणून हा सामना तर खेळवला जातोय आणि खेळवत असताना आपण पाहतोय माही यांचा हा शेवटचा चेंडू. बॅटच्या किनारा लागला होता परंतु मात्र नाही, हा सामना जिंकलाय. 35 धावेने हा सामना जिंकलाय वैष्णवनगर या संघाने आणि 35 धावाने मोठ्या मार्जिंगने मात्र पराभवाचा सामना स्वीकारावा लागतोय. तो मात्र कोचरगाव या संघाला हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसरा सामना गली बॉईज दुगाव विरुद्ध कुळवंडी यांच्या दरम्यान हा आपल्याला सामना पाहायला मिळेल.